आय हॅव अ पेन का आय हॅज अ पेन, दोन्हीपैकी कोणतं वाक्य बरोबर? आता काय होतं असतं की जी बेसिक लेवल असते कुठेही विद्यार्थ्यांना शिकताना किंवा कोणी एखादा व्यक्ती इंग्रजीची किंवा स्पोकन इंग्लिशची तयारी करत असतो तर आय हॅज अ पेन म्हणू का आय हॅव अ पेन म्हणू, हॅव कुठे वापरू, हॅज कुठे वापरू आहे, पोझिशन या अर्थाने त्यांना छोट्या छोट्या संकल्पना क्लिअर करायच्या असतात. पण होत असं असतं की आपण डायरेक्ट काय करत असतो, पोहणं न शिकता डायरेक्ट विहिरीमध्ये उडी मारणं हा चांगला पर्याय आहे का? अजिबात नाही. मारायला नाही पाहिजे, पहिलं पोहणं तर शिकायला पाहिजे की नाही. तर त्याप्रमाणे पोहणं येणं गरजेचं आहे, स्विमिंग शिकणं गरजेचं आहे. तर त्याचप्रमाणे आपल्याला बेसिक संकल्पना शिकणं गरजेचं आहे. जसं की हॅज आणि हॅव या हॅव आणि हॅज या दोन ऑक्झिलरी वर्ब म्हणून पण कुठे कुठे काम करतात, मेन वर्ब म्हणून पण कुठे कुठे काम करतात. पण या वाक्यामध्ये आपण पोझिशन म्हणजे मालकी एखाद्या गोष्टीवर जर का दाखवायची असेल, या अर्थाने आपण या दोनपैकी कसा कुठे उपयोग करायचा या संदर्भात हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ असणार आहे, परंतु बेसिक संकल्पना क्लिअर करणारा एकमेव चॅनल आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चॅनल पोहोचलं पाहिजे. चॅनलला नवीन असताना तर नक्की सबस्क्राईब करायचे. एकदम कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परत एकदा सांगतोय, पोझिशन म्हणजे एखाद्या गोष्टीवर मालकी सांगणे. जसं की उदाहरणासाठी आय हॅव अ पेन, हा माझ्याकडे किंवा माझ्याजवळ पेन आहे का, किंवा माझ्याकडे पेन आहे, दोन्हीपैकी अर्थ सेमच आहे. माझ्याकडे हे आहे पेन आहे किंवा माझ्याजवळ पेन आहे, म्हणजे या पेनवर माझी मालकी दाखवतो आहे. यासाठी मी हॅव वापरायचं की हॅज वापरायचं हेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सुरुवात करताना पहिल्यांदा परत एकदा क्लिअर करतो आहे, या व्हिडिओमध्ये आपण टू डिनोट पोझिशन म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवर मालकी सांगण्यासाठी, ती गोष्टी बिलॉंग करते आपल्यामध्ये अशा पद्धतीने सांगायचं असेल तर आपण हॅव किंवा हॅज हा प्रेझेंटसाठी उपयोग करतो आणि हॅडचा उपयोग आपण पास्टसाठी करतो. पण या व्हिडिओमध्ये हॅडचा पिक्चरमध्ये रोल राहणार नाही, कारण की हॅड संदर्भात मी तुम्हाला स्वतंत्र बोलणार आहे. हॅव कुठे वापरायचं आणि हॅज कुठे वापरायचं हे एकदा क्लिअर करूयात. जर वाक्यामध्ये हॅज आला असेल आणि आपण पोझिशन या अर्थाने म्हणजे एखाद्या गोष्टीवर मालकी आहे या अर्थाने कशी वाक्य बनवता येतील स्पोकनमध्ये या संदर्भात आपण शिकतो आहोत. तर सोपं आहे, ही, सी, इट, धिस, दॅट, म्हणजे बघा ही हॅज, सी हॅज, इट हॅज, दॅट हॅज, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण हॅजचा उपयोग करायचा आहे. म्हणजे कुणाच्यासोबत ही, सी, इट, म्हणजे शक्यतो जर पाहिलं तर यापैकी हे जे प्रोनाउन्स आहेत हे काय आहेत, प्रोनाउन आहेत याच्यामध्ये, बरोबर. काही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत तर काही फक्त प्रोनाउन आहेत, बरोबर. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आणि हे प्रोनाउन, तर या प्रोनाउनसोबत काय घ्यायचं आहे, हॅज. दुसऱ्या भाषामध्ये सोपं, आणखी सोपं सांगतो बघा, हॅव जे आहे हे प्लुरल या अर्थाने येत आहे. जसं की बघा यू, वी, दे आणि दिस, दोज किंवा प्लुरल नाऊन म्हणजे नाम जर असेल, अनेकवचनी नाम असेल तर त्यासोबत, आणि हॅज जे आहे हे एकवचनी नाम असेल तर तिथे म्हणजे सिंग्युलर नाऊन आणि इथे खाली प्लुरल नाऊन. समजलं नाही का? चला मग सोप्या भाषेत नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे आपली शिकवण्याची पद्धत अत्यंत सोपी कशी सांगतो बघा. आता हॅव कोणाच्या सोबत येणार, आयच्या सोबत, म्हणजे आय हॅव. एवढं क्लिअर झालं. हे पाठ पाहिजे, हे तुमच्या वहीमध्ये अशा पद्धतीने जर नोटबुकमध्ये लिहून घेतलं तर अतिउत्तम. आय हॅव सोबत काय आलेलं आहे, हॅव. आपण या वाक्यामध्ये परत सांगतो, या सेशनमध्ये आपण एखाद्या गोष्टीवर मालकी कशी दाखवायची आहे या संदर्भात हॅव आणि हॅजचा वाक्यामध्ये उपयोग शिकणार आहोत आपण. बघा आय सोबत हॅव येईल, त्यानंतर हॅव, वी, यू, दे यासोबत पण हॅवच येईल. परत रिपीट करतो आहे, पहिल्यांदा हॅव हे आय सोबत येते, हॅव हे वी, यू, दे यासोबत पण हॅव येते, आणि जे हॅज आहे, हॅज जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हॅज जे आहे हे ही, सी, इट या प्रोनाउनच्या सोबत येते, किंवा दुसऱ्या भाषामध्ये सिंग्युलर नाउनच्या सोबत हॅज येईल आणि प्लुरल म्हणजे अनेकवचनी नामासोबत हे हॅव येईल. एवढं जर क्लिअर झालं असेल तर आता प्रॅक्टिस करायची वेळ आहे. बघूयात तुम्हाला किती समजते आहे. तर सोपा आहे, अगदी सोपा आहे. लेटेस्ट प्रॅक्टिस. आता पहिल्यांदा तर इथे सब्जेक्ट काय आहे, म्हणजेच काय प्रोनाउन किंवा नाम किंवा तिथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह जे आहे प्रोनाउन यापैकी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, आणि जर का प्रोनाउन असेल तर कोणता आहे, ही, सी, इट यापैकी आहे का आय, वी, दे यापैकी आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. इथे बघा काय आहे, ही, आणि मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलेलं आहे जर वाक्यामध्ये जर ही असेल तर काय घ्यायचं आहे, हॅज घ्यायचं आहे. हे पाठ पाहिजे. ही, सी, इट असेल तर हॅज घ्यायचं आहे, वी, यू, दे असेल तर हॅव घ्यायचं आहे, आय असेल तर हॅव घ्यायचं आहे. चला वाक्याकडे जाऊयात परत. ही आहे आणि ही असल्यामुळे तुम्हाला माहीत आहे आपण हीच्या सोबत काय घेणार आहोत, हॅज. वाक्यामध्ये काय येणार, ही हॅज अ पेन, म्हणजे काय आहे की त्याच्याजवळ किंवा त्याच्याकडे
पेन आहे त्याच्याकडे पेन होता असं नाही म्हणाला. म्हणजे मग जर तसं म्हणायचं असेल तर ही हॅड अ पेन अशा प्रकारचं वाक्य होईल. पण तुर्तास या वाक्यामध्ये मी हॅडचा उपयोग करणार नाही, फक्त हॅव आणि हॅजबद्दलच बोलतो आहे. नेक्स्ट वाक्य आता तुम्ही करून दाखवा बरं, बघू तुम्हाला जमतं आहे का. सी आणि इथे मी फिल इन द ब्लँक दिली मुद्दामून. हॅज बुक सॉरी आता मी तुम्हाला उत्तर पण दिलं आहे, चला उत्तर दिलेलं आहे बघा. सी हे काय आहे, ही सी इट यापैकी हे सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, म्हणजे सब्जेक्ट आपला सिंग्युलर आहे, त्यामुळे आपण घ्यायचं इथे हॅज. हॅजनं काय दाखवलेलं आहे की हॅज म्हणजे काय किंवा हॅव म्हणजे काय, हे बघा हॅज आणि हॅव या अर्थाचा जर तुम्हाला अर्थ कळत नसेल म्हणजे मालकी हक्क, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं समजूयात जवळ किंवा कडे. म्हणजे जसं की बघा सी हॅज अ पेन, त्याच्या जवळ पेन आहे, त्याच्याकडे पेन आहे. सी हॅज बुक, त्याच्या जवळ बुक आहे, तिच्या जवळ बुक आहे किंवा तिच्याकडे बुक आहे, जवळ किंवा कडे. अर्थात मालकी हक्क दाखवणे म्हणजे हिचं ही हॅज पेन म्हणजे हिचा पेनवर काय मालकी हक्क आहे, या अर्थाने आपण या वाक्यामध्ये हॅज आणि हॅव हे शिकत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर बेसिक चांगला असेल तर आणखी कॉन्फिडन्स तुमच्या जे आहे नजरेमध्ये झळकेल, तुमच्या बोलण्यामध्ये झळकेल, तुमच्या कृतीमध्ये झळकेल. आणि जर तुमचं बेसिक चांगलं नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त गोंधळून जाताल, आणि हे आपल्या चॅनलवर घडता कामा नाही. इथं आलात तर तुम्ही 1000 लोकांना सांगितलं पाहिजे की जायचं असेल आणि शिकायचं असेल तर दीपक सरकडनं शिक. अगदी बेसिकपासून शिकवतात आणि ॲडव्हान्स लेवलला पण सरचा नाद करायचा नाही. अशा प्रकारे असो. बघा महत्त्वाचा मुद्दा, दुसरीकडे जाऊयात आपण. आणखी काही आपले वाक्य आहेत. आता हे वाक्य तुम्ही करून दाखवा बरं. चला फिल इन द ब्लँक दिलेले आहेत मी वाक्य, पटापट पटापट भरायचं आहे, जास्त वेळ लावायचा नाही, चुटकीनं हे वाक्य बनवता आलं पाहिजे. बघा आय हॅव का आय हॅज येणार आहे. मी पहिल्यांदा किती सोप्या पद्धतीने सांगितलं बघा बरं तुम्हाला. हे बघा जर आय असेल तर हॅव घ्यायचं आहे, मग काय घेणार वाक्यामध्ये, सोपं आहे, अगदी सोपं आहे. आय आहे तर मग इथं काय घेणार, हॅव. आय सोबत हमेशा हॅव येणार आहे आणि हॅड हे कोणत्याही प्रोनाउनसोबत येत आहे, ॲलर्जी नाही. डीड जसं कोणत्याही प्रोनाउनसोबत येत आहे तसंच हॅड पण कोणत्याही प्रोनाउनसोबत येत आहे. फक्त हॅव आणि हॅज ही थोडं जर आपल्याला बिगिनिंग लेवलला अडचण येईल, मात्र जर एकदा गाडी जर का उतारायला लागली, चढताना गाडी थोडंसं तर अवघड जाईल, पण उतारायला लागल्याच्या नंतर टेन्शन येणार नाही. म्हणजे समजून घेताना थोडीशी आपल्याला चढताना गाडी लागेल, पण एकदा समजल्याच्यानंतर स्मूथली आपण त्याला वापर करू. त्यामुळे एकदम सोपी आहे, इंग्रजी सोपीच ठेवूयात. आय हॅव अ बाईक म्हणजे माझ्याकडे काय आहे, बाईक आहे, किंवा माझ्या जवळ बाईक आहे म्हणजे बाईकवर माझी काय आहे, मालकी हक्क मी दाखवतो आहे, त्या अर्थाने आपण इथे हॅव घेतला आहे. पुढे आता दे आहे. दे हे प्लुरल आहे, प्लुरल प्रोनाउन आहे, आणि प्लुरल असेल तर डोळे झाकून हॅव वापरायचं आहे. मग काय येणार, दे हॅव अ डॉग म्हणजे त्यांच्याकडे कुत्रा आहे, एक डॉग. या अर्थाने आपण ए किंवा ॲन हे जे आहे काउंटेबल जे आहे आर्टिकल त्याचा आपण सेन्स त्याच्यातनं काढत असतो. खास करून ये जर असेल तर तुम्हाला माहिती आहे ये कधी लागेल तर सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल तर तुम्हाला ए लागत आहे. तर त्यांच्या जवळ किंवा त्यांच्याकडे डॉग आहे या अर्थाने या वाक्याचा अर्थ निघेल. देमुळे काय आलेलं आहे, हॅव आलेला आहे. आपण एकदा बघूयात तिथे मी काय दिलेलं आहे बघा बरं. दे कुठे वापरायचं आहे, हॅव कुठे वापरायचं आहे. वाक्यामध्ये दे असेल तरी हॅव वापरायचं आहे. वाक्यामध्ये वी असेल किंवा यू असेल, या दोन्हीपैकी कोणतं जरी असेल किंवा या तिन्हीपैकी कोणतं असेल किंवा या आय आणि या तीन या चारपैकी कोणतं असेल तर फक्त आणि फक्त हॅव वापरायचं आहे. हे तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट व्हायला पाहिजे, अक्षरशः भूकंपट्टी करायची आहे. पुढे जाऊयात बघा आपण कुठपर्यंत आलो. अच्छा, तुम्ही आता जे काही प्रॅक्टिसचे वाक्य आहेत ना, हे वाक्य अक्षरशः पाठ करायचे आहेत. पाठ करायचे नाही तर हे समजून घ्यायचे आहेत, पाठ नाही करायचे, समजून घ्यायचे. जसं की बघा वी अ बिग हाऊस म्हणजे आमच्याकडे किंवा आमच्या जवळ. परत माझ्यासोबत बोला, हॅव आणि हॅज, जवळ किंवा कडे. या छोट्या छोट्या संकल्पना ज्या असतात ना, कडे किंवा जवळ या अर्थाने, कडे किंवा जवळ या अर्थाने आपण पोझिशन दाखवण्यासाठी काय घेतो आहोत तर हॅव किंवा हॅज घेणार आहोत वाक्यामध्ये. पण वाक्य जर भूतकाळी असेल तरी पण त्याचा हॅडचा वाक्याचा अर्थ पण काय होईल, कडे किंवा जवळ. पण वर्तमानकाळी वाक्य असेल तर माझ्या जवळ किंवा आमच्याकडे घर आहे, आमच्या जवळ घर आहे. आणि जर तिथे हॅव आणि हॅजच्या जागी जर मी हॅड वापरलं तर आमच्याकडे घर होते, अशा प्रकारे म्हणजे भूतकाळी अर्थ होईल. पण हॅज आल्यावर तर पूर्ण वर्तमानकाळी होणार आहे, त्यात काय ऑब्व्हियसली काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. वी या प्रोनाउनसाठी आपण वाक्यामध्ये घेणार आहोत हॅव. आणि हे कुठून कळायला आहे मला हॅव घ्यायचं का नाही, परत सांगतो आहे, बार सांगतो आहे, रिपीट सांगणार आहे की हे तुम्ही पाठच करायचं आहे. आय सोबत हॅव येणार आहे, वी यू दे सोबत हॅव येणार आहे. आणि अच्छा, हे काही लय अवघड आहे का पाठ करणं, अजिबात नाही, चुटकीचा गेम आहे. हे इनिशियल स्टेजलाच आपल्याला वाटतं अरे किती अवघड आहे, पण ज्यावेळेस आपण एक लेवल पार करतो त्यावेळेस आपल्याला हसायला येतं, किती सोपं होतं. मी वेळेवर केलं असतं तर मला आणखी चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकता आली असती, स्पोकन माझी बनली असती. नेक्स्ट वाक्य बघूयात. आता नाऊन घेतलेलं आहे या सेन्समध्ये. नाऊन काय वाक्याचं काय आहे म्हणजे नाम, बर्ड्स, अनेक पक्षी काय आहेत,
द बर्ड्स आणि रिकामी जागा नेस्ट इन द गार्डन, म्हणजे गार्डनमध्ये अनेक पक्ष्यांचे घरटं आहे, अनेक पक्षी जे आहेत त्या घरट्यामध्ये बसतात. या अर्थाने अनेक म्हणजे अनेक या अर्थाने जर का नाम असेल म्हणजे नाम हे अनेक वचनी असेल तर वाक्यामध्ये हॅव येत आहे. आणि हॅव हे नेहमी अनेक वचनीसोबत येतं हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जर का नाऊन म्हणजेच नाम हे एकवचनी असेल तर नेहमी तिथे हॅज येणार आहे. आता गार्डन आहे का सॉरी बर्ड आहे का बर्ड्स आहे, तर वाक्यामध्ये बर्ड्स आहे म्हणजे अनेक वचनी नाम आहे. अनेक वचनी नाम आहे आणि अनेक वचनी नाम असेल तर त्यासोबत हमेशा लक्षात ठेवायचं हॅव येणार आहे, भूतकाळी हॅड येणार आहे. मग बर्डसाठी काय येणार इथे हॅव. म्हणजे बघा काय वाक्य होईल, द बर्ड्स हॅज अ नेस्ट इन द गार्डन. बघा द बर्ड्स हॅज अ नेस्ट इन गार्डन म्हणजे त्यांचं जे काही घरटं आहे अनेक पक्ष्यांचं गार्डनमध्ये आहे, अशा प्रकारच्या वाक्याचा अर्थ आहे. अच्छा, तुम्हाला जर असं बोलायचं असेल तर त्या अनेक पक्ष्यांचं जे घरटं आहे ते गार्डनमध्ये होते, द बर्ड्स हॅज. आता हॅव सॉरी द बर्ड्स हॅड कारण की होते, आणि जर का दाखवायचं असेल आत्ता आहे द बर्ड्स हॅव, हे आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट वाक्य, आता या वाक्यामध्ये काय वापरलं, द पुअर मॅन फिल इन द ब्लँक, रिकामी जागा दिली, नो कार म्हणजे गरीब व्यक्ती आहे त्याच्याकडे बिचाऱ्याकडे कार नाही, चारचाकी जी आहे ती त्याच्याकडे नाही. पण आता आपल्या वाक्याचा सब्जेक्ट काय आहे, सिंग्युलर काउंटेबल नाऊन किंवा एकवचनी नाम आहे, एक व्यक्ती बोललो आहे बरोबर. पुअर मॅन म्हणलो आहे का मी, नाही. पुअर मॅन म्हणजे एक व्यक्ती, आणि एक व्यक्ती असेल किंवा एकवचनी नाम असेल तर त्यासोबत हॅज वापरायचं आहे. द पुअर मॅन हॅज नो कार म्हणजे गरीब व्यक्ती आहे त्या गरीब व्यक्तीकडे कार नाही. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचं असेल तर की त्या व्यक्तीकडे कार नव्हती म्हणजे भूतकाळी, मग द पुअर मॅन हॅड नो कार. आत्ता सध्या माझ्याकडे कार नाही आहे, आय हॅव नो कार. माझ्याकडे कार नव्हती, आय हॅड नो कार. त्यांच्याकडे कार नव्हती, दे हॅड नो कार. तिच्याकडे कार आहे, सी हॅज अ कार. अशा प्रकारे तिच्याकडे कार नाही, सी हॅज अ नो कार. अशा प्रकारे किती वाक्य बनवणार तुम्ही पण एक वाक्य नक्की मला कमेंट्समध्ये ज्या व्हिडिओच्या खाली टाकायचं आहे. आणि लक्षात ठेवा, यापेक्षा तुम्हाला उत्तम जे आहे चॅनल तुम्हाला सापडणार नाही यूट्यूबवर. त्यामुळे मराठी भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला इंग्रजी आपण कुठे मागे पडू नये त्या संदर्भात हा एक उपक्रम आहे. तर यासाठी जास्तीत जास्त अधिक संख्येने जे आहे लोकांनी जोडायचं आहे. आणि खास करून पालकांनी पण त्यांचे जे काही छोटे जे काही मुलं आहेत ज्यांना आपण शाळेमध्ये पाठवतो तर त्यांना पण जे आहे त्यांच्या संदर्भात पण आपण जे त्यांच्या स्टँडर्डनुसार आपण त्या संदर्भात पण लेक्चरची जी शृंखला आहे तर या व्हिडिओमध्ये आयोजित केलेली आहे. खास करून त्यांचीही इंग्रजी चांगली व्हावी आणि सर्वांना त्यांना घरी बसून फ्री ऑफ कॉस्ट चांगल्या उत्तम पद्धतीने जे आहे चांगली इंग्रजी कशी करता येईल या संदर्भात हा खास करून जो आहे आपला उपक्रम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त अधिक संख्येने जुटायचं आहे. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारायची आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथे सांगूयात. धन्यवाद.